अगं पिऊ, मी ते किराणा सामानाची लिस्ट काढतोय. तेवढं मला सांग ना, काय काय आणायचं ते आपल्याकडं. अहो फक्त 5 किलो साखर घ्या. अगं अजून काय गहू वगैरे काय आणायचे आहेत का? अहो मी कॉलाईनचा फोन आलता काल, तर मी आईनं सांगितले गव्हाचा कट्टा, लाल तिखट, डाळी हे पाठवून द्या म्हणून सांगितले मी फोन करून. झालं. मग असं पण त्यांनी पुढच्या आठवड्यात येणारच आहे. मग येत्या आता त्यांनी घेऊन येते ना सामान. कशाला येणार आहेत? कशाला म्हणजे येतील, 2-3 दिवस राहतील. अहो तसं नाही हो, हम्म. पण मला कामाचा लोड लय पडते. त्यांना सांगा ना गाडी बिडी पाठवून द्या म्हणून. आता तर आलेत, गेल्या महिन्यात घेऊन गेलेत. अरे मग गेल्या महिन्यात राशन पण येऊन गेलं ना. मग प्रत्येक महिन्यात आपल्याला राशन पाहिजे आणि त्यांनी नको. आणि समजा त्यांना जर हे चुकून जर कळालं तर मग त्यांना काय वाटेल मग, की बाबा आपल्याबद्दल काय विचार करते अहो, त्यांनी. तसं नाही हो, तरी पण तरी पण गावाकडच्या डाळी पाहिजे, पीठ पाहिजे, गहू पाहिजे, ज्वारी पाहिजे. आणि मग आई बाबा नको, असं कसं चालू. सॉरी. असू दे. पण एक काम करा, शिरा लिहा ना त्यात. त्याने कशाला. अहो रवा शिरा करण्यासाठी आई दादांना खूप शिरा आवडतो, म्हणून रवा लिहा ना त्यात. अहो त्यात पिस्ता, काजू, बदाम मनुके लिहा ना.